अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया गावरान पद्धतीने पनीरची भाजी. पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 150 ग्रॅम पनीर घेतलेले, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, सुके खोबरे घेतले, कोथिंबीर घेतली, आले आणि लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, हे धने घेतले टाकखाले, कांदा मसाला घेतलाय, मीठ घेतले, लाल मिरची पावडर घेतली, जिरी घेतली, हळद घेतली आणि गरम मसाला घेतलाय. कढईमध्ये ना थोडेसे तेल टाकून घ्यायचं आणि कांदा टाकून घ्यायचाय. कांदा भाजून घ्यायचाय. कांदा भाजून झालाय, खोबरे भाजून घेऊ. त्याच्यातच लसूण भाजून घ्यायचा. मग एक आल्याचा तुकडा घेतलाय, तो पण भाजायचा. खोबऱ्याचा पण कलर चेंज होतो भाजून घ्यायचा. याच्यामध्ये धने भाजून घ्यायचे. एक टोमॅटो भाजून घ्यायचा. टोमॅटो ना थोडासा सॉफ्ट होतोवर भाजून घ्यायचा. ही पनीरची भाजी खायला ना खूप छान लागते. हे ना सगळं भाजून झालंय. कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्याच्यात. कोथिंबीरनी पण चव छान येते. थोडस नाही परतून घ्यायचं. भाजून झालंय. आता मिक्सर मधून याला ना वाटून घ्यायचंय. हा मसाला ना मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि वाटून घ्यायचं. कढईमध्ये ना तेल टाकायचं. पनीर ना त्याच्यात टाकून घ्यायचं. थोडस पनीर ना तळून घ्यायचंय. पनीरचा ना थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा. मी ना थोडीशी पनीर व हळद आणि लाल मिरची पावडर थोडस मीठ टाकणार आहे. म्हणजे पनीर अजून खायला छान लागतं. पनीरला तळून झाले. आता हे काढून घेऊ. मी जास्त लाल होऊन नाही दिलं. आता याच्यातच मसाले टाकून घ्यायचे. जिरी टाकून घ्यायची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आणि हा वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि हे तेलावर परतून घ्यायचंय. त्याला ना तेल सुटलं पाहिजे. याच्यात ना काही मसाले टाकून घेऊ. हा कांदा लसूण मसाला आहे. लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं ना परतून घ्यायचंय. थोडस ना तेल सुटलं पाहिजे याला. मसाल्याला तेल सुटले आणि मसाला परतून झालाय. आता पाणी टाकून घेऊ. जेवढं घट्ट लागतंय तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचं. गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हे मिक्स करायचं. मी ना आता याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. 2 मिनिटं झाले आणि भाजीला छान उकळी आली. आता ना झाकण काढून बघू. भाजीला ना मस्त तरी आली. वास पण एकदम छान सुटलाय. हे तळलेले पनीर टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आणि एक उकळी येऊन द्यायची. थोडीशी ना वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. चिकनच्या भाजीपेक्षा ही भाजी ना छान होते खायला. बघा दिसायला पण किती छान दिसते. भाजी तयार झाली. आता प्लेटिंग करून